पहिला चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आकाश त्याच्याकडून चेंडू निर्धाव येतोय यावेळी सुंदर फटका चेंडू काऊ करण्याच्या रिझल्टमध्ये त्या ठिकाणी क्षेत्रात साहिल येतोय चेक करेल तोवर मात्र 2 धावा 2 धाव संख्येनं संघर्ष अकाउंट ओपन होत आहे चेंडू थोडीशी पंचांचा 22चा इशारा अतिरिक्त 1 धाव 3 धावा धावफलकावर अतिशय सुंदर गोलंदाजी चेंडू निर्धाव येतोय धावफलकावर 3 धावा यावेळी मात्र सुंदर फटका सेटावली जाऊनचा फटका चेंडू तो मार्गक्रमाने लॉंग ऑफ क्षेत्रात पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा आणि 4 धाव संख्येनं सांघिक धावसंख्या 7 धावा यावेळी मात्र एक धाव निघतोय एका धावसंख्येनं पहिल्या षटकाचा खेळ बहुधा समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या सामर्थ्याखेरीज धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या 8 धावा पहिलं षटक समाप्त म्हणजे कधी पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर गोलंदाजी मार्कवर साहिल याची वर्णी साहिल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे महत्वपूर्ण दुसरं षटक घेऊन यावेळी मात्र शॉट ऑन पुलचा फटका त्या ठिकाणी नैसर्गिक असल्यामुळे चेंडू अडला जातोय चेक केले जाईल परंतु मी तर म्हणेन शॉर्टकट तुझ्या चेंडू आणि याला भिरकावून द्यायचा प्रयत्न असं पण राहतोय तो वैभव याचा 1 धाव निघतोय एका धाव संख्येनं धावफलकावर धाव पाहायला मिळतात त्या 9 धावा ब्रायन लाराचा जर्सी क्रमांक 9 धावा सुंदर गोलंदाजी यावेळी मात्र आकुरपटल्या चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय थोडीशी गिरे हॅलो सुंदर फटका चेंडू घोषांकी क्षेत्रात त्या ठिकाणी निघतोय पंचांचा इशारा हा वनडीचा अर्थातच 1 धाव एका धाव संख्येनं सांघिक धाव संख्या 10 धावा
10 धावा धावपलकर पाहायला मिळतात. पहिल्या षटकात एक चौकार आलाय, परंतु त्यानंतर मात्र वापसी थोडीशी मी तर म्हणेन की मास्टर ब्लास्टर क्रिकेट संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारतो तो मास्टर ब्लास्टर संघ. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, परंतु प्रतिस्पर्धी संघाला फुल लॉस होतोय. थोडीशी खराब कामगिरी मैदानावर डीजी वॉरियर संघाकडून पाहायला मिळते. आकुडमध्ये चेंडू, फुलटॉस चेंडू हे मिस होत आहेत. अर्थातच याचा परिणाम त्यांना येणाऱ्या काळामध्ये भोगावा लागेल हे निश्चित आहे. यावेळी मात्र अजून एक चेंडू निर्धाव, आखूडमध्ये चेंडू टाकले जात आहेत जरूर, पण त्यावर सुद्धा फटके येत नाही आहेत. सुंदर गोलंदाजी ती मैदानावर साहिल याची. यावेळी मात्र आउटसाईडचे ऑफस्टॉप पंच दंडित करतायत गोलंदाजीला की तुला हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. एका धावसंख्येनं सांगतील धावसंख्या नेल्सन फिगर 11 धावा धावपलकर पाहायला मिळत आहेत. 11 धावा 11 धावा धावपलकर. साईचा पुढे चेंडू मात्र खोदून काढलाय. चेंडूच्या मार्गक्रमाने लॉंग ऑन क्षेत्रात त्या ठिकाणी आकाश येतोय, फेक करेल. 2 धावा आणि 2 धावसंख्या चांगली धावसंख्या 13 धावा. दोन षटकांचा खेळ समाप्त आणि 13 धावा धावपलकावर. हा येत्या अचूक टप्प्याची गती विरल याची पाहायला मिळते या मैदानावर. हादरा बसतोय तो वैभव याच्या स्वरूपात डीजी वॉरियर क्रिकेट संघाला. चांगली 13 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय आणि नो बॅटर प्रत्येक गावड्याची वर्णी मैदानावर. यावेळी मात्र चेंडू घोषांची क्षेत्रात एका धावेसाठी संगीत धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते की तब्बल 14 धावा. 2 वेगवेगळे खेळाडू आमने सामने येतात. या सामन्यामध्ये विरल गोलंदाजी मार्क असतात साईडला प्रत्येक गावडे. यावेळी मात्र स्टॉपेज लागतोय. चेंडूचा प्रवास हा घोषांची क्षेत्र देतोय एका धावेसाठी आणि धावपलकावर 15 धावा.
यावेळी मात्र सुंदर फटका शॉर्ट अंपोलचा बेगना फटका मिडविकेट क्षेत्रात स्क्वेअरलेस क्षेत्रात चौकाराचा निघतोय आणि या 4 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या वधारली जाते की धावफलकावर 19 धावा. साईडला शिजू साईडला प्रतीक एका चौकारण्याची मैदानावर पुढील चेंडू विरल याचा 19 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. यामुळे मात्र फटका फसला का पाहावा लागेल. जेलखाली क्षेत्र येतोय आणि ऐकून हादरा बसतोय मैदानावर. प्रतीक गावडे याच्या स्वरूपात हादरा बसतोय तो डीजी वॉरियर्स क्रिकेट संघाला. प्रतीक बाद झाल्यानंतर न्यू बॅटर कोणी जावा 19 3 षटकांची सांगता होते. धावफलकावर 19 धावा पाहायला मिळत आहेत आणि 4थं षटक गोलंदाजी मार्कवर साहिल अग्रवाल. वेदांत याची वर्णी पाहायला मिळत आहे. साईडला स्थितीत नाव साईडला वेदांत तर गोलंदाजी मार्कवर युवा टॅलेंट साहिल अग्रवाल पाहायला मिळत आहे. चेंडूच्या मार्गामध्ये लॉंग ऑफ क्षेत्रात एका धावेवर समाधान मानतात. एका धावसंख्येनं 20 धावा धावफलकावर. यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. चेंडू शरीरापासून बॅट पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता 20 धावा अर्थातच 20 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही पहिल्या सत्रातील 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये मी तर म्हणेन 20 धावा येणं आवश्यक असेल. समाधानकारक धावसंख्या पाहिजे ती धावफलकावर. यावेळी मात्र सुंदर फटका पाऊ कॉर्नर क्षेत्रात चेंडूचा मार्गक्रमण. या ठिकाणी पारदर्शक येत आहे.
जर अजून एक षटकार वेदांच्या बॅटमॅनला निघाला तर सन्माननीय दीपक गावडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. यापुढे मात्र अजून एक चेंडू निर्धाव येतोय. काही पुढील चेंडू वेदांसाठी. यावेळी मात्र टॉपही लागतोय. चेंडूचा प्रवास गोशांची क्षेत्रात होत एका धावेसाठी आणि सांघिक संख्या 5 चेंडूंच्या अखेरीस 27 धावा. पुढील चेंडू या षटकाची समाप्ती करणारा चेंडू घेऊन गोलंदाजी मारकर साहिल आणि त्याच्या समोर मात्र सुंदर फटका. चेंडूचं मार्गप्रमाण एका धावेसाठी एका धावसंख्येनं 28 धावा बनल्यात. धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची सांगता होते. अजूनही शेवटचं एक षटक बाकी. या पहिल्या सत्रातील आपण पाहताय, आपण अनुभवताय शास्त्रीनगर प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व या स्पर्धेचं. अठ्ठावीस रन झालेलं आहे. सुंदर गोलंदाजी सल्लू गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू निर्धाव. अर्थातच 5 चेंडूंचा खेळ पहिल्या सत्रातील बाकी. दोन दिग्गज खेळाडू मैदानावर आमने सामने आणि या दोन्ही खेळाडूतील युद्ध पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक या मैदानावर. पहिल्या चेंडूवर गोलंदाज यशस्वी झालाय. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा यशस्वी होता गोलंदाज. सुंदर गोलंदाजी मैदानावर सलील एक सल्लूची पाहायला मिळत आहे. फिरकीचा जादूगार. यावेळी मात्र अजून एक चेंडू निर्धाव. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव येत आहेत. वा भाई वा, सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुढे चेंडू. यावेळी मात्र सुंदर फटका. चेंडू प्रवास करतोय मात्र 2 धावांसाठी आणि सांघिक धावसंख्या 30 धावा धावपलकावर. चेंडू फक्त मध्ये 2 धावा खर्च केल्यात. सल्लूची सुंदर गोलंदाजी या मैदानावर या सामन्यामध्ये. उर्वरित 2 चेंडू बाकी. यावेळी मात्र सुंदर फटका. चेंडूचं मार्गप्रमाण हे मिडविकेट क्षेत्रात त्या ठिकाणी क्षेत्रात दर्जेदार 1 धाव निघतंय आणि स्लॉग ओव्हरच्या षटकात सुंदर गोलंदाजी ही सल्लू याची मैदानावर. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सुजित सज्ज होतं आणि सांघिक धावसंख्या 31 धावा धावपलकावर. यावेळी पंचांचा निर्णय हा वाईडचा येतोय. अतिरिक्त 1 धाव 32 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र सुंदर फटका. चेंडूचा प्रवास लॉंग ऑन क्षेत्रात त्या ठिकाणी थोडंसं भिलायचं क्षेत्ररक्षण. 2 धावा निघतायत आणि
पहिल्या सत्राचा बहुधा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या सत्राच्या सांगत्य एकेरीस धावफल पाहायला मिळतात 34 धावा आणि सामना जिंकण्यासाठी 35 धावांच्या अर्थातच सुंदर गोलंदाजी. मित्रांनो, गोलंदाजी सल्लूची आवडली तर टाळ्यांच्या कडकडाट जरूर करूया. सुंदर कामगिरी केली आहे. ब्लॉक ओव्हरच्या षटकात बेट ओव्हरच्या षटक अर्थात बोललं जातं त्या षटकात सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 34 धावा धावफल करतायला 35 धावांची आवश्यकता. चलो बिजी वॉरियर्स आप फील्डिंग लगाए जल्द से जल्द. मास्टर ब्लास्टर टीम आपको रिक्वेस्ट है आप जल्द से जल्द बल्लेबाज भेजो. दो विकेट गिरे, तो विकेट ज्यादा लेते ना लोग का, तो फिर 100 जीत के और विकेट ज्यादा लेते तो तुम लोग ही प्लस में रहेंगे. प्लस में था ना. हाँ तो इन लोग का माइनस में था शायद. +1 में ना, तो इतना नहीं गिरेगा इन लोग. अगर देखो 3 ओवर में मार देते ना तो थोड़ा कुछ ऐसा रहेगा. चलो सामन्याला सुरुवात होते. 2 ऑफिशियल जोडले जात आहेत या सामन्यामध्ये. आणि सलामीची जोडी मैदानावर विराल आणि आकाश तर गोलंदाजी मार्कवर सुजित की यांनी पाहायला मिळते. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 2 खेळाडू 30 षटकाच्या बाहेर. विरल और अश्विन सामन्याला सुरुवात होते. महत्वपूर्ण 30 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा 2 खेळाडू 30 षटकाच्या बाहेर. पहिला चेंडू मध्ये देखण्याचं रक्षण चेंडू निर्धाव येतोय. यावेळी मात्र शॉर्ट गोलचा देखना फटका. मिडविकेटच्या दिशेने चेंडूचा मार्ग क्रमांक 4 धावा निघतात आणि या 4 धावसंख्येनं सांघिक धावसंख्येला सुरुवात होते. चौकारानं आघात केला जातोय 35 धावांचा पाठलाग करताना. शॉट देगा तो लेग मार देगा. हाँ यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी चेंडू निर्धाव येतोय.
3 चेंडूंचा खेळ समाप्त. नाममात्र 4 धावा फलकावर. एक षटका जरूर आला, त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव या षटकातील पाहायला मिळतात. ते सुजित याच्याकडून. यावेळी मात्र सुंदर फटका कव्हरच्या दिशेनं. पंचांचा इशारा 4 धावांचा. सांघिक धावसंख्या 8 धावा धावफलकावर पाहायला मिळते पहिल्या षटकात. इधर पे 4 है क्या डायरेक्ट? इधर पे 6. आक्रमण केलं जात आहे विराल याच्याकडून. परिणामी 4 धावांना दुहेरी अंकात धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 12 धावा. सुजितचा पुढील चेंडू. यावेळी मात्र चेंडूचा प्रवास हा घोषांकी क्षेत्रात एका धावेसाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर पाहायला मिळत आहेत 13 धावा. 35 धावांचा पाठलाग करताना 13 धावा धावफलकावर उरलेत. 24 चेंडू आणि 22 धावांची गरज. तुम बोलो, मैं नहीं बोलता कुछ नहीं. गोलंदाजी मार्कवर वैभव सांगली कोटातील मैं कुछ नहीं बोल रहा, तुम बोलो. दुसरं षटक घेऊन सज्ज होत आहे. आणि त्याच्या समोर असेल आकाश.
इससे करा लंबा कर मैच, इससे करा घुमाएगा ना बॉल, बोलो ना कमल है, कहीं पे देख कमल है, लंबा कर, अभी वही बोल रहा हूँ। बारा चेंडू आणि 5 धावांची गरज. जैसा मैच खत्म होगा ना फटक से 100 बोल गोलंदाजी महाराष्ट्र वैभव बोलना. हाँ यावर मात्र सुंदर फटका. त्या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक धाव जरूर हाँ निघतो. जो मैं लिया हूँ. अरे प्रदीप भाई हाँ लेके आने का क्या. ऊपर से खड़े रहो. अरे ऊपर हाथ, अरे हाथ में ऊपर भी है तो भी हाथ में बात. जो मैं ट्राई 4 कर रहा धावांची हूँ लेके आवश्यकता. बैटर विशाल. हाँ जो मैं यूज कर रहा हूँ वही लेके आऊँ. खेलता वरती डीटी और ट्राईपोर्ट. ये कैमरे डीटी नहीं है क्या कैमरे को. एक धाव निघते. 3 धावांची आवश्यकता आहे. ठीक है समझ गया. ये मैच खत्म होने के बाद ही अपलोड होएगा ना. कैसे दिख पाएगा आपको. यावेळी मात्र सुंदर फटका. चेंडूचा प्रवास छोड़ रहे बाबा, छोड़ रहे, इधर में जा रहे हैं. इधर में जाने दे. 2 धावांसाठी एका धावेची आवश्यकता आहे. एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी महाराष्ट्र ब्लास्टर संघाला. यावेळी मात्र फटका फसला. झेल खाली क्षेत्ररक्षक घेतो. झेल मात्र सुटतो आणि पर्यावरणानं सामना या ठिकाणी जिंकतोय तो महाराष्ट्र ब्लास्टर संघ. खूप खूप अभिनंदन दोन्ही संघांचं. धन्यवाद.